15 लाख रुपये हुंडा मागून विवाहितेचा छळ केल्याच्या आरोपातून सासरच्या 7 जणांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे। या प्रकरणातील फिर्यादी महिला सध्या आपल्या माहेरी वास्तव्यास आहे। फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचा विवाह 20 नोव्हेंबर 2019 रोजी झाला होता। लग्नानंतर काही दिवसातच सासरच्या लोकांनी विवाहात ठरल्याप्रमाणे 11 तोळे सोने दिले नाही। घरातील वाद मिटवण्यासाठी माहेरहून 15 लाख रुपये आणावेत अशी मागणी करत छळ सुरू केल्याचा आरोप करण्यात आला। फिर्यादीच्या म्हणण्यानुसार सासू व नणंद तू काळी आहेस असं म्हणून हिणवत असत। किरकोळ कारणावरून शिवीगाळ आणि मारहाण केली जात असे। सकाळी नाश्ता न देता घरातील सर्व कामे करायला लावणे, सणासुदीच्या दिवशी स्वयंपाक नीट झाला नाही म्हणून अंगावर जेवण फेकणे अशा प्रकारे शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे। अखेरीस पतीने त्यांना माहेरी पाठवले। दरम्यान पतीने सोलापूर येथील कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी दावा केला होता। या प्रकरणी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। खटल्याच्या सुनावणी दरम्यान सरकारी पक्षातर्फे एकूण 11 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली। दोन्ही बाजूंचे युक्तिवाद आणि पुराव्यांची पडताळणी केल्यानंतर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी विनायक रेडकर यांनी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली। आरोपींच्या वकिलांनी फिर्यादी आणि तपास अधिकाऱ्यांची सखोल उलट तपासणी केली, जी या खटल्यात निर्णायक ठरली। बचाव पक्षाने मांडलेले महत्त्वाचे मुद्दे ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपींच्या बाजूने निकाल दिला। धनराज भोगडे, प्रकाश भोगडे, महादेवी भोगडे, कलावती भोगडे, श्रीशैल भोगडे, राहुल भोगडे, विजयलक्ष्मी धब्बे सर्व राहणार सोलापूर यांची या प्रकरणातून सुटका करण्यात आली। आरोपींच्या वतीने ॲडव्होकेट अभिजित इटकर, ॲडव्होकेट राहुल गायकवाड, ॲडव्होकेट राम शिंदे, ॲडव्होकेट संतोष आवळे, ॲडव्होकेट फैयाज शेख आणि ॲडव्होकेट सुमित लवटे यांनी काम पाहिले।